नमस्कार, मी तुलना. आपण पाहत आहात देववाणी. पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. बातमी आहे चंद्रपूर बाबूपेठ येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ट्युशनवरून घरी परतत असताना ती बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी सर्वत्र तिचा शोध घेतल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी 6 जुलै रोजी सकाळी शाळेत गेल्यानंतर दुपारी घरी आली. त्यानंतर सायंकाळी 5च्या सुमारास ती नेहमीप्रमाणे ट्युशनसाठी घरातून बाहेर पडली. सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत मुलगी घरी न परतल्याने कुटुंबियांनी ट्युशन शिक्षकांशी संपर्क साधला. मात्र ट्युशन सायंकाळी 6 वाजताच संपली होती आणि मुलगी तिथून घरी जाण्यासाठी निघाल्याची माहिती समोर आली. यानंतर कुटुंबियांनी बाबूपेठ परिसरासह नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र कोणताही मागमूस न लागल्याने त्यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 137 अंतर्गत अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान नागरिकांना संबंधित मुलगी दिसल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ चंद्रपूर शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खर्रा तंबाखू शासनाकडून बंद असला तरी खाणाऱ्यांना तो बरोबर उपलब्ध होतो. चंद्रपुरात जागोजागी खर्रा तंबाखूची सर्रास विक्री होते. मात्र पोलिसांना टेकन ग्रांटेड घेणाऱ्या खर्रा विक्रेत्यांनो सावधान. चंद्रपूर पोलीस आपल्यावर नजर ठेवून असून रामनगर पोलिसांनी अशा अवैध तंबाखू विक्रीवर धाड टाकून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध तंबाखू आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रहमतनगर परिसरातील नूरी मस्जिद जवळ राहणाऱ्या तौफिक करीम भीमानी वय 36 वर्ष यांच्या घरावर छापा टाकला. छाप्यात आरोपीच्या घरातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली होला, इगल आणि क्रेज या ब्रँडची सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. जप्त मालाची एकूण किंमत 67,750 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राखुंडे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नौपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पार पडली. प्रतिबंधित तंबाखू विरोधात रामनगर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेत अवैध व्यवसाय करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिलाय. आपला जीव महत्वाचा की स्टेटस? या स्टेटसच्या नादात कित्येक जण आपले प्राण गमावताना दिसतात. अशीच एक घटना गडचिरोली जवळील चांदाळा ते मेंढा मार्गावर बुधवारी सायंकाळी घडली. मोबाईलवर फोटो व्हिडिओ काढण्याच्या मोहात रानटी नर हत्तीच्या हल्ल्यात धनराज पुंजीराम मडावी वय 35 वर्ष राहणार मेंढा बोदली यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार परिसरात हत्ती आल्याची माहिती मिळताच अनेक उत्साही नागरिक मोबाईलवर फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी हत्तीच्या अगदी जवळ पोहोचले. काही जणांनी आरडाओरड आणि गोंगाट केल्याने हत्ती संतापला. क्षणाचाही विलंब न लावता हत्ती जंगलातून बाहेर आला आणि जमलेल्या नागरिकांच्या दिशेने धाव घेतली. या गोंधळात सर्वत्र पळापळ उडाली. मात्र धनराज मडावी दुर्दैवाने हत्तीच्या तावडीत सापडले. संतप्त हत्तीने धनराज यांना सोंडेने उचलून जमिनीवर आपटले आणि पायाखाली चिरडले. या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने नागरिकांना रानटी हत्ती किंवा वन्य प्राणी दिसल्यास त्यांच्या जवळ जाण्याचा, फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू नये, तसेच सुरक्षित अंतर राखून तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे आवाहन केले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी मोठमोठे दवाखाने असले तरी तालुक्यातील लोकांना आजही तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरच अवलंबून राहावे लागते. आणि असे असले तर राज्यातील कित्येक तालुक्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रे स्वतःच आजारी असल्याचे दिसते. कुठे गळणारी छत तर कुठे डॉक्टरांचा अभाव तर कुठे पडक्या भिंती अशीच आपल्या आरोग्य केंद्रांची स्थिती आहे. पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था पाहून तर प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक असलेल्या देवाडा खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. छताला मोठमोठे तडे गेले आहेत, सिमेंट निखळले आहे आणि पावसात छत गळले आहे. अशा धोकादायक इमारतीत रुग्णांवर उपचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. इतकेच नव्हे तर या आरोग्य केंद्रात नियमित डॉक्टर देखील उपलब्ध नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आपत्कालीन रुग्णांना उपचारासाठी पोंभुर्णा, उमरी किंवा इतर ठिकाणी धाव घ्यावी लागते. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
देवाडा खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करावी आणि जीर्ण इमारतीऐवजी सुरक्षित नवीन इमारत उभारावी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. चंद्रपूर मूल महामार्गावर पुन्हा एका वन्यजीवाचा बळी गेला असून अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्मिळ अशा चांदी अस्वलाचा मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे याच चंद्रपूर मूल महामार्गावर आतापर्यंत 4 चांदी अस्वलांचा अपघातात मृत्यू झाल्याची नोंद आहे. हा महामार्ग ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, कावल व्याघ्र प्रकल्प, कन्हाळगाव आणि उमरेड कऱ्हाणला अभयारण्यांना जोडणारा महत्वाचा वन्यजीव भ्रमण मार्ग मानला जातो. या मार्गावरून आतापर्यंत वाघ, बिबट व अन्य वन्यजीवांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे वन्यजीवांचे हे बळी कधी थांबणार आणि प्रस्तावित संरक्षण उपाययोजना प्रत्यक्षात कधी उतरवणार, असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होतोय. अनेक वेळा एखाद्या गुन्ह्यात एखादा विधी संघर्षित बालक म्हणून त्याच्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करण्यात येते आणि सोडून दिला जातो किंवा सौम्य प्रकारची शिक्षा देऊन त्याला माफ केले जाते. मात्र कधी कधी आत्ताचे बालगुन्हेगार पुढे अट्टल गुन्हेगार बनतात आणि त्यांचं संपूर्ण भविष्य ते स्वतःच गुन्हेगारीत ढकलतात. अशीच एक घटना चंद्रपुरात घडली असून तब्बल 9 वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. 2017 मध्ये गडचिरोली पोलीस ठाण्यात या आरोपी विरुद्ध अपहरण आणि महिला अत्याचारांशी संबंधित गुन्हा दाखल होता. त्यावेळी तो विधी संघर्षित बालक होता. रिमांड होम मधून पळून गेल्यानंतर तो तब्बल 9 वर्षे फरार राहिला आणि पोलिसांना सातत्याने हुलकावणी देत होता. गडचिरोली पोलिसांनी अनेक वर्ष त्याचा शोध घेतला. अखेर रामनगर पोलिसांच्या गुप्त बातमीदारांकडून महत्वाची माहिती मिळाल्यानंतर 7 जुलै रोजी तो आरोपी एका अंत्यविधीसाठी आल्याची माहिती मिळताच संयुक्त पथकाने सापळा रचून त्याच्या हातावर गोंदलेले संत्रा हे नाव आणि इतर माहितीच्या आधारे त्याची ओळख निश्चित केली आणि त्यानंतर चंद्रपूर, रामनगर आणि गडचिरोली पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत 9 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा देववाणी. तोपर्यंत नमस्कार.